जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवाडीत 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या। शेजारच्या तरुणानंच अत्याचार केल्याचा संशय। वर्ध्यात पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल। विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्याने हत्या। वाशिमच्या मालेगावात युवक युवतीचे मृतदेह सापडले। दोघेही आठवडाभरापासून बेपत्ता। प्रकरणाचा पोलिसांकडून तपास। गोंदियात तिघांची एका तरुणाला मारहाण, एकमेकांकडे बघून हसण्यावर वाद। घटना सीसीटीव्हीत कैद। संभाजीनगरमध्ये ब्लिंकिटच्या 2 आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित। एफडीएची मोठी कारवाई, अस्वच्छतेचे ठपका। चेंबूरमधील झेप्टो सहित मुंबईतील 6 हॉटेल क्लबचे परवाने निलंबित। 50 आस्थापनांना सुधारणा नोटीस। पुण्यातल्या चूल मटण हॉटेलचा अन्न परवाना निलंबित। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएची कारवाई, सुधारणा होईपर्यंत व्यवसाय करण्यास मनाई। मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली, अंतर्वाली सराटी। डॉक्टरांकडून तपासणी। 29 तारखेच्या आंदोलनावर आजाराचं सावट। बारामतीकरांचा पवार कुटुंबियांना पत्र, वाढत्या गुन्हेगारीबाबत मांडली कैफियत। दादांच्या निधनामुळे बारामती पोरकी झाल्याची भावना। पुन्हा एकदा मैदानात या, कुस्ती लागली की बघूच। राम शिंदेंनी रोहित पवारांना ललकारलं, आगामी विधानसभा लढण्याचे संकेत। देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, दिल्लीला नाही, अमृता फडणवीसांचं वक्तव्य। देशभरात दुष्काळाची शक्यता वाढली, अल निनोचा प्रभाव कायम। स्कायमेटचा पावसाचा अंदाज 85%वर। विदर्भ मराठवाड्यात पावसाची दडी, कापूस सोयाबीन तुरीवर किडीचा प्रादुर्भाव, पिकं वाळण्याचीही भीती। आधी अपात्रतेचा निकाल, नंतर पक्ष कोणाचा ते ठरवा। ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, कपिल सिब्बल आज युक्तिवाद संपवणार। मुंबईतल्या वांद्रेतल्या फुटबॉल मैदानाचं आरक्षण पालिकेनं बदललं। प्रकरण न्यायालयात असतानाही ठराव, प्रदर्शन केंद्राचा ठराव मंजूर। मुंबईत ओसी नसलेल्या इमारतींना अभय, बीएमसीच्या महासभेची मंजुरी। 19,000 इमारतींना दिलासा, 2016 पूर्वीच्या इमारती पात्र। सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समिती, जंतर मंतरवरच्या हिंसेची चौकशी। 3 जणांची समिती करणार चौकशी। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना रेल्वेची खुशखबर, विशेष फेऱ्या वाढवल्या। मुंबई नागपूरहून गोव्यासाठी ट्रेन।